मारो दिकरो मारो दिकरो. आमचे मारवाडी मित्र असे आहेत ना की भावा मी येतो माझ्या मित्राला पण घेऊन येतो तू आमचा खर्च कर. अबे इधर क्यों रुका है मेरे भाई. अगो बया ट्रॅफिक बघा बाई. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. स्टार्टिंगच पेट्रोल पंपपासून सुरुवात आहे आणि आज आपण चाललो आहे पुण्यामध्ये. पुण्याच्या पुढे आधी पेट्रोल भरूयात मग बाकीच्या गोष्टी करूयात. मित्रांनो सेम हिमालयाने अजून एक मे बी तो मुंबईचा आहे MH03. एवढी ट्रक ट्रॅफिक आहे ना की मला अक्षरशः माझे सगळेवाले स्किल्स वापरून गाडी चालवायला लागते. सगळेवाले म्हणजे एकदम कोर स्किल्स. अबे इधर क्यों रुका है मेरे भाई. अगो बया ट्रॅफिक बघा बाई. बाबो ट्रॅफिक बघा काय बाबा बाबा बाबा. आणि नशीब एवढं माझं चांगलं आहे की मी सोलो राईड करतोय. हे बघा इथं पण ट्रॅफिक बघा म्हणजे माणसं थांबलेत का, कारण एकविरा देवीची पालखी होती काल का परवा मे बी, तर त्यासाठी आहे. आता कारला आलाय इथं तुम्ही गाड्या बघू शकता आतमध्ये, पण आता ट्रॅफिक संपलंय आता नो गर्दी. चलो अभि बघाव. हो ट्रकची मला लय भीती वाटते रे बाबा. आता काय समजत नाही. हां 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 तळे गावात येऊन पोचलोय आपण. तर इथून थोडाच वेळ लागेल. थोडाच वेळ नाही, थोडं पळवायला लागेल कारण खूप कमी डिस्टन्स आपण जास्त वेळात क्रॉस केलं आहे. मामाच मध्ये आलं ना राव. दिसलं का तुम्हाला मामा कशी मध्ये आले ते. नशीब आपण म्हणजे काय माहिती का, लाईट आहे तोंडावर गेली मामाच्या म्हणून त्यांनी समोर बघितलंच नाही पुढचा म्हणले. ये आ गया तलेगाव का मेगडी. नेहमीप्रमाणेच सोमाटणे टोलालाय. असं वाटतं कुठेतरी थांबून कॉफी मारावी. 4:40 झालेत. 4:40 पण नाही बोलतात ना, 10 मिनटं पुढे. तर आत्ता मी पुण्यात आहे आणि 4.6 किलोमीटर्स आहेत खडकवासला डॅमच्या इथपर्यंत पोचायला, कारण आपला मीटिंग पॉईंट खडकवासला डॅम आहे. तिकडे आपल्याला आशिष जॉईन होईल आणि अजून 3 रायडर्स आहेत. आता कोण आहे नक्की आय डोंट नो. आशिषला फोन लावलाय. आशिष कुठे आहे. मी ऑन द वे आहे ब्रो. आता येऊन पोचले खडकवासला डॅमला. शुभम पण नाही आला आणि अजून आशिष पण नाही आला. आणि आपली गाडी या साईडला हा डॅम आहे खडकवासला. आता काही दिसणार नाही, जेव्हा उजेडेल तेव्हा बघूयात आपण. क्या बोलते आशिष भाई. नाही ना भाऊ तुम्ही बोला. अरे मस्त एवढा घाम पडलो असं ना आता. कर बाबा तिथं कर एकदम मस्त कर. हां मला जास्त लाईट नाही, मला दिसणार पाहिजे. मी मारले असं कर रस्त्यामध्ये पूर्ण रेती पडले ते. हां काय समजलं का नाच झाली फाट्या माहितीये का. म्हणून मी ही तर गाडी करत नाही, एकदम हळूहळू. तर आजच्या शोचं दुसरं पात्र इथं आलेलं आहे. आता हे दोघं बोलतात त्यांच्या इंटरकॉमवरती. आपण तर काही घेतलेलं नाही, जेव्हा घेऊ तेव्हा त्यांना जॉईन होऊ, हे का नाही. आता आपण खडकवासला डॅमच्या इथून निघालो आहे. तर यांना ना अजून एक चांगली लोकेशन माहिती आहे, तर त्या लोकेशनला आपण चाललो आहे. तुम्हाला थंबनेल टायटलमध्ये समजलं असलं कोणती लोकेशन आहे ती. टोटल 4 रायडर होते इथून, पण ते 2 कॅन्सल झालेत त्यातले. समोर बघा तिकडे डॅम दिसायला लागला आहे पानशेतचा. मस्त घाट आहे ना छोटासा. ओ शेट क्लास रे. कडक होता कर्व. आणि आपली गाडी लागली रिझर्वला. मस्त ना. अजून सूर्यदेव बाहेर आलेला नाहीये. टाइमलॅप्स घ्यायचा खूप इच्छा आहे माझी. आपली दुसरी लाईट पण लावलेली आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये समजलं असेल लाईटचा थ्रो बघून. ती लास्ट व्हिडिओमध्ये पडली होती, जे आपण साताऱ्याला गेलेलो तेव्हा पडली होती, म्हणजे तुटलेली तिथून. इधर किधर लाया बे. अरे गाडी इधर रखने की क्या. काय आलं इथून टाकायची.
ओ भाई 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 तुला इथं मजा आली एवढाच पार्ट मला आवडला, बाकी नाही आवडला. कसलंच बोलला. अरे उड्या नको मारू. शेपूट लागली तुझी. मस्त पैकी पार्किंग आणि आपण सगळं. अरे तू हा सीन बघितला का रे? कुठलं रे? ओंकार तो रस्त्यात असा करत होता तो. हा खाली बसून ना फाटली माझी पण पटली. बोलो काय आहे? ये क्या चल रहा है भाई? ये क्या कर रहा है बंदा उधर? आणि त्यात कसं आहे, त्या बुलेट वाल्याला मी ओव्हरटेक मारत होतो आणि भाऊ तो डायरेक्टली मला ना रस्त्यात असं आलेला दिसला. काय आहे? ये क्या चल रहा है? पटकन अप्पर मार. अरे माणूस आहे माणूस आहे माणूस आहे बोलतो. टिप्परला होतो भाई. एवढी फाटली होती, डिगभर फाटली होती. खाली नाही जाऊ शकत. आमचे मारवाडी मित्र असे आहेत ना की भावा मी येतो, माझ्या मित्राला पण घेऊन येतो, तो आमचा खर्च कर. आयो बैठ जाओ, ये खड़ा ही है, इसमें बैठ जाओ. यार माझ्या ड्रोनला मिस करतोय रे मी काय आता. झालं ड्रोन? बटन खराब झालं कसलं? ड्रोनचं. वरचं कालचं मी काय बोलतो, अजून ह्याच्या खाली कुठंच नाही का जायला, ऑप्शनच नाही का? इकडून जाऊ शकतो खाली. ते ओपन झालं. चलो मी काय लॉंग असं हे घे थोडंसं असं हे घे आणि ते धमाल सारखं. धमालच ना. डब्ल्यू कशाच असतो तो, ते गाडी उडवत मेजरमेंट घेऊन. मारो दिकरो मारो दिकरो. नाही आम्ही सांगतो काय सांगायचं ते की चांगलं होतं बरं. ते व्हिडिओ काढायच्या नादात गेलं, वाहूनच गेलं. सोशल मेसेज. अरे मित्र आहे ना, हिला 6 दिवसानंतर आज बाहेर काढले. मला कॉर्नरला गेला की नाही, गाडी अशी बाहेर जात्या. अरे स्प्लेंडर चालवतो रे 6 दिवस. हलकी तर काय. जे काय जे आपल्याला गोप्रो मध्येच बघायला लागणार आहे. ड्रोन नाही आणला आपण, कारण ड्रोनला टाकलाय रिपेअरला, नाही टाकायचं आहे रिपेअरला. मी काय म्हणतो, डोळ्याने पण दिसू शकतो. तू म्हटलास ना तुला खाली जायचं, एवढी मार ना, डोळ्याने पण दिसेल. नको एवढे कष्ट नाही घ्यायचेत मला. भावानं SF250 ची टेस्ट राईड घेतली बरं का, आणि नंतर भावाला ठरवलं की डॉमिनार घ्यायचं. बस SF250 ची टेस्ट राईड घेतलीच नाही मी. नाही SF250 ची टेस्ट राईड घ्यायला गेलेला, पण त्यांनी डॉमिनारची टेस्ट राईड घेतली, आवडली आणि लगेच घेऊन आला. बरोबर. लगेच नाही आली. लगेच म्हणजे लगेच नाही, थोड्या वेळ झाली म्हणजे तीच घातली. 2-3 महिन्याने आली. हा तीच घेतली. इसका दिकरो आ गया फिर. बाबा सावकाश. अरे घरनं 3:30ला निघालोय, चालेल 6:45. जवळजवळ 106-107 किलोमीटर चालवली गाडी. आणि आत्ता इथे आल्यावर समजलं की खाली जायला अरे काहीतरी टायमिंग असेल. तो टायमिंग बहुतेक 9च्या नंतरच असणार आहे. त्यामुळे आमच्यासाठी आता करण्यासाठी काहीच नाही, नॉर्मल बसलो आहे. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपण तर काय शॉर्ट्स घेऊ शकत नाही, कारण ड्रोन आणलेले नाहीत. या गोप्रोमधनं टाईमलॅप्स जेवढा निघाला असेल तेवढाच, कारण सनराईज पण मागून झाला आहे. त्यामुळे तिथून पण काही दिसणार नाही. सगळेच लागलेत आज फक्त नॉर्मल राईड झालेली आहे. मस्तपैकी दोघं जण मिसळ झालो आहे आणि मी नॉर्मल पोहे, कारण आपल्याला ॲसिडिटी होते मिसळ आणि पाव खाल्ल्यावरती. बट मिसळ चांगले. मिसळ चांगले आहे. बट ना मिसळची टेस्ट चांगलीच आहे रे, पण ती माझी टेस्ट नंतर गाडी चालताना माझी लागेल ना, बाकी काही नाही. रिस्क म्हटले तिकडे मस्तपैकी गोप्रो पण चार्जिंगला लावला आहे, फोन पण चार्ज केला. आता काय तसे का आता कॉन्टेंट काय भेटणार पण नाही. एवढा झाला, इथं संपला आमचा कॉन्टेंट. बघा काय बोलायचं आता, नंतर व्हिडिओ आधी खाऊन घेऊयात. तर इथून आता निघायचा टाईम झाला आहे. आता अजून एक काहीतरी लोकेशन आहे, त्या लोकेशनला जाऊ आणि मग कल्टी.com.
बघू कसा टाकतात त्या गाडी. वीर बाजी पासलकरांचा पुतळा आहे बघा. काय लिहिलं इकडे, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर. डॅम तिकडे आहे, डॅम तिकडे आहे. मला तर वाटतं हा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही जो बघताय तो जस्ट राईड, दिल खोल राईड आहे. महिंद्रा BE6. वाव. मस्त सुंदर असा दृश्य. आणि जाऊ तिकडे नव इथं मी आहे. इथे काय कुल्हडवाले काय तंदूर कॉफी. आमचा शुभम काय द शुभम रायडर नाही काय द रायडर शुभम. नाव चुकलं आता, नावच चुकलं. व्हिडिओ सांगत नाही मी म्हणलं. बरोबर आहे भाई, कसं आठवलं. बरोबर आहे. बघ कलर पण आता दिसला. तू रेसेस बन गया अभी. नाही रे बाबा, स्नॅप काढत नाही. ओके वन्स इन अ डे ब्लॅक वाला मस्त बघा कुल्हडवाली कॉफी. अशी शेट दाखवू ना तुला. चेअर्स येतं खडकवासला धरण. तर आता आम्ही या खडकवासला धरणाच्या इथून निघतोय. आणि मेन गोष्ट म्हणजे व्लॉग पूर्ण कसा झालाय मलाच माहित नाही. इथून राईट ना सरळ चालतंय. चल भेटू परत. चला. त्या दोघांना इथे म्हणजे दोघांपासून मी वेगळा झालोय. आता इथून सरळ खोपोलीत आपण जायचं आहे. एकटेच समोर बघा होंडाची हॉर्नेट आहे. त्याला प्रॉपर गार्ड वगैरे सगळं लावून टुरिंग करतोय तो भाई. सगळा पटापट आलो नाही. इथे येऊन नेमका ट्रॅफिकमध्ये अडकलो यार. वाजलेत बरोबर 11. एवढे घाण गरम. तर हा आहे डे 3. त्या राईड नंतर डायरेक्ट हा तिसऱ्या दिवशी मी व्हिडिओ शूट करतोय. आणि 3 पार्सल आले. त्यातला एक तर ओपन केला आहे. हा तर आपल्या जॉयवालीसाठी होतं. हे त्यांना टिक्स झाले त्यासाठी म्हणजे आहे काहीतरी. आणि हे 2 स्पेशल पार्सल आहेत. स्पेशल म्हणजे आपल्या बाईक रिलेटेड पार्सल आहेत. आणि अनबॉक्सिंग करूयात. आता सरळ ह्या कॅमेऱ्यात आपण भेटू. देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा. सर्वात आधी हे जे पार्सल आहे ना त्याच्यामध्ये काय देत बघूया आपण. तर मला माहिती आहे काय आहे. तुमच्यासाठी जरा सस्पेन्स ठेवावं लागतो ना. हां ए उचल खाली. हां हे बघा. तर हा आहे बलकलावा. कोणी बँडाना पण बोलतं, तर कोणी अजून काही वेगळं म्हणतं. आपण बाईकवरती चेहऱ्यावरती लावण्यासाठी हे असं काहीच आहे. आणि हे दुसरं पार्सल. तुम लोग को देख के समझ गए रहेंगे तुम लोग क्या है क्या ये चीज़. तर हा आहे गोप्रो किंवा 360साठी माउंट. तर या माउंटचे हे खालचे माउंट आहेत. काय बोलतात त्याला एक्झॅक्टली मला पण माहीत नाही आहे. तर अरे वा हे पण आलं आहे. फोन पण लावू शकतो. आणि हा मेन माउंट. तुम्ही हे माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असेल. हे बघा हे असा माउंट असतो. हा असा लूज होतो आणि असा हा टाईट होतो. आता बघा मी हे घातलंय ना मेंढ्यांना तर माझ्या ऑली चालत बघा काय होते बघा. आता फक्त बघा. तिला वाटतं चोर आलाय घरात. मीच आहे ओलू. मीच आहे. तर याची अनबॉक्सिंग पण झालेली आहे. आता एक काम करू, खाली जाऊ बाईकवरती लावू आणि या गोप्रोतून अँगल कसा येतोय आणि नेक्स्ट ट्रिपवरती कसं काही बघायला मिळेल ते बघूया. बघायला खाली जाऊ पहिले.
तर प्रॉपर टेस्टिंग वगैरे झाली आणि आता ब्लॉग एंड करायचा वेळ झाला आहे. ब्लॉग थोडा मिक्स आहे, अर्धी राईड आहे, अर्धी अनबॉक्सिंग आहे आणि अर्धी टेस्टिंग. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये.